हाय हॅलो फ्रेंड्स नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचं हीच ईश्वराची प्रार्थना। आज आपण करणार आहे केक, साधा सिंपल केक। याच्यामध्ये मी अर्धी वाटीने कमी ह्या वाटीने साखर इकली आणि तिला दळली मिक्सरमध्ये ग्राइंड करून। त्याच्यामध्ये विलायची टाकली मी आणि आता ही अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर केलं पण ती त्याच्यामध्ये टाकायची पातेल्यामध्ये। सोबत आहे दूध आहे, दुधामध्ये मी नाही का 2 चमचे तूप टाकलंय गावठी आणि ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला, 2 अंडी आणि इनो टाकायचं आपल्याला आणि हे बेकिंग पावडर आणि हे मैदा 1.5 वाटी घेतलेला। या आता मी दूध टाकलं, याच्यामध्ये तूप टाकलंय आपण मिक्सरमध्ये हे करू। आता हे अंडे पण आपण हे करू मिक्सरमध्ये। सगळे हे झालं टाकून सगळे पिठी साखर जेवढं आपला हात चालेल तेवढं चांगलं मस्त ते। मी याच्यामध्ये टाकते, मी अर्ध्यापेक्षा कमी आहे एवढंच येणं, एवढंच येणं टाकते मी। त्याच्यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा आणि अजून अर्धा चमचा टाकणार आहे। हा अर्धा चमचा टाकला मी सगळं। आपण 1.5 वाटी मैदा घेतला का तो आता याच्यामध्ये टाकते मी। तो चाळला तर मी याच्यामध्ये चाळून ठेवला तो। सगळं एकजीव करायचं आपलं। जेवढं तुम्ही टाकता ना तेवढंच टाकते। आता मी इथं याच्यामध्ये तूप लावते आपल्या याला केक। ते झाल्यानंतर याला हे लावलं तसं हा कागद घेतलेला मी आपण ते लावायचं ठेवायचं। बघा असं कागद लावायचं आपल्याला। आता केक आता टाकू त्याच्यामध्ये, सगळं बॅटर टाकायचं आपल्याला। आणि आता याच्यावरती पण अजून ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला। हे सगळं बॅटर मी हे करते। आता याच्यावरती पण आपलं हे आपल्याला असं हे करायचं, त्याच्यावरती काजूचे काजू बदाम टाकायचे, ड्रायफ्रूट। आता एक गॅस ऑन करायचं आपल्याला। शिट्टी काढून घ्यायची कुकरची आणि त्याच्यावरती ठेवायचा। जोरात गॅस करायचा नंतर म्हणजे कुकर असं गरम झाला ना, गॅस लो फ्लेमवर 45 मिनिटं ठेवायचा आपला केक। बघा आपला केक चांगला झाला आहे, जास्त जळाला नाही, सॉफ्ट झालं पाहिजे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।